मायनी मल्हारपेठ रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामावरून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून तब्बल 480 कोटी रुपयांच्या निधीमध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे। शामगाव ते शिवडे हद्दीपर्यंत अवघ्या 2 महिन्यापूर्वी करण्यात आलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामात आवश्यक त्या प्रमाणात पाण्याचा वापर करण्यात आला नसल्याचा आरोप आहे। तसेच निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून काम करण्यात आल्याने रस्त्यावर मोठमोठ्या भेगा पडू लागल्या आहेत। अनेक ठिकाणी काँक्रिटीकरण निघून खड्डे पडण्यास सुरुवात झाल्याचं चित्र आता समोर आलंय। स्थानिक नागरिकांकडून याबाबत संताप व्यक्त केला जात असून काम पूर्ण झाल्यानंतर आवश्यक देखभाल न करता रस्त्यावर वाहतूक सुरू करण्यात आली। त्यामुळे नव्यानं तयार झालेल्या रस्त्याची अवस्था अल्पावधीतच खराब झाली आहे। दरम्यान याच प्रकल्पाचा भाग असलेल्या उमरस ते उरुल घाट या मार्गावरही निकृष्ट दर्जाचं काम सुरू असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जातोय। अनेक ठिकाणी वाहनांच्या चाकाच्या खोलचरी तसेच ओल्या काँक्रीटवरून चाललेल्या व्यक्तींच्या पाऊलखुणा स्पष्टपणे दिसून येत आहेत। विशेष म्हणजे संबंधित अधिकारी, स्थानिक आमदार आणि पालकमंत्री याच रस्त्यावरून ये जा करतात, तरी ही परिस्थिती असून कोणाचेही याकडे लक्ष नसल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे। जनतेच्या पैशाची सरळ लूट होत असल्याचा आरोप करत नागरिकांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे। मायनी मल्हारपेठ रस्त्यावरील या कथित निकृष्ट कामाची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग स्वीकारणार का आणि दोषींवर कारवाई कधी होणार या प्रकरणाकडे संपूर्ण परिसराचं लक्ष लागून राहिलं आहे। प्रवीण कांबळे, ओम टीव्ही न्यूज, उमरज।